वाघाच्या एका कुटुंबामुळे पवनी गेट पर्यटनासाठी हाऊसफुल. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याला लागून असलेला उमरेड पवनी कऱ्हाडला व्याघ्र प्रकल्पातील पवनी गेट सध्या शॅडो वाघीण N4 वाघ आणि त्यांच्या 2 छाव्यामुळे वन्यजीव पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. एरवी उमरेड कऱ्हाडला व्याघ्र प्रकल्पातील गोठणगाव कऱ्हाडला या गेटवरची सफारी बुकिंग नेहमी फुल असते. मात्र सध्या पवनी गेटला पर्यटक पहिली पसंती देत आहेत. यामागे कारणही तसेच आहे. मागील 1 आठवड्यापासून वाघाचे अख्खे कुटुंब प्रत्येक सफारीला आपले दर्शन देत आहे. कधी एकत्र तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी 4ही वाघ पर्यटकांना दिसत असल्यामुळे सध्या पवनी गेटवरील बुकिंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पवनी उमरेड कऱ्हाडला व्याघ्र प्रकल्पातील पवनी गेटमधील हे वाघच अख्खे कुटुंब पर्यटकांचा केंद्रबिंदू झालेला आहे. एरवी सफारीला गेलेल्या पर्यटकांना बरेचदा तासनतास जंगल सफारी करूनही वाघाचे दर्शन होत नाही. जंगलातील इतर प्राणी पाहून पर्यटक समाधान व्यक्त करतात. ज्या वाघाला ते पाहायला येतात त्यांचे मात्र दर्शन होत नाही. परंतु पवनी गेटमध्ये हे चित्र पालटले आहे. सफारीच्या अगदी 5-10 मिनिटातच या वाघाच्या कुटुंबापैकी एक तरी वाघ पर्यटकांना सहज दिसतो. वन्यजीव प्रेमी तसेच पत्रकार असलेले दीपेंद्र गोस्वामी हे आपल्या कुटुंबासह गेल्यानंतर पहिल्या मिनिटाला त्यांना वाघ दिसला. पुन्हा अर्ध्या तासाने शॅडो वाघीण कृत्रिम तलावात दिसली. नंतर त्याच तलावाच्या टोकावर वेगवेगळ्या दिशेने बसून फोटोग्राफरला वेगवेगळ्या अँगलने फोटो काढण्याची संधी दिली. नंतर हीच वाघीण रस्त्यावर अगदी जिप्सीच्या बाजूने चालत चालत समोर निघाली. वाघाला एवढ्या जवळून पाहण्याची ही संधी मिळाल्याने तिथे आलेले पर्यटक प्रचंड खुश झाले. जर तुम्ही जंगल सफारीच्या बेतात असाल तर तुमच्यासाठी सध्या पवनी गेट हे वाघोबाच्या दर्शनासाठी नशिबाचे ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, बर्फातील ज्वाला न्यूज, पवनी, भंडारा.